नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नॉलेज गुरु चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आज आपण MPSC प्रिलिम आणि मेन्स करता कुठल्या कुठल्या बुक्स वापरल्या जातात, कुठल्या कुठल्या बुक्स उपयोगी पडतात, त्याचं संपूर्ण विश्लेषण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. 2019 साली लक्ष्मण कसेकर सरांनी एक्झाम दिली होती आणि 2020 साली रिझल्ट आला. तर त्यामध्ये त्यांची डेप्युटी कलेक्टर म्हणून निवड झाली. तर जी बुक लिस्ट किंवा ज्या पुस्तकांना वाचून लक्ष्मण सर हे डेप्युटी कलेक्टर हे पद त्यांनी मिळवलं आहे, तर त्यांनी कुठली कुठली बुक लिस्ट वापरली हे त्यांच्यासोबत माझं डिस्कशन झालं आणि त्यांनी शेअर केलं. तर त्या सगळ्या ज्या बुक्स आहेत मी त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सरांनी कुठल्या कुठल्या बुक्स वापरल्यानंतर त्यांना कुठले कुठले बेनिफिट्स मिळाले आपण ते आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर राज्यसेवा पूर्वपरीक्षेकरता पेपर 1 आणि पेपर 2 अशा पद्धतीने पेपर होतात. तर पेपर 1मध्ये जो इतिहास आहे, इतिहास विषयाकरता सरांनी भारताचा जो इतिहास आहे त्याकरता ग्रोवर आणि बेल्लेकर हे पूर्ण बुक जे आहे ते मराठी आणि इंग्लिश दोघं लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. तर सरांनी ते बुक यूज केलेलं होतं. हे खूप वास्ट बुक आहे. त्याचबरोबर स्पेक्ट्रमचं जे बुक आहे ते जे बुक आहे UPSCच्या एक्झामिनेशन करता सरांनी यूज केलेलं होतं आणि तेच बुक सरांनी इकडे सुद्धा यूज केलं, कारण खूप छोटं बुक आहे आणि त्या बुकमध्ये डिटेलमध्ये आणि शॉर्टमध्ये सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. त्यानंतर भारताचा इतिहास याकरता रंजन कोळंबे सरांचं सुद्धा बुक सरांनी रेफर करण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यानंतर 6वीपासून 11वीपर्यंत जी इतिहासाची पुस्तकं आहेत ते स्टेट बोर्डची जी सगळी पुस्तकं आहेत ती सुद्धा पुस्तकं सरांनी यूज करण्यासाठी आपल्याला सांगितलेली आहेत. त्यानंतर प्राचीन प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत याचा जो इतिहास आहे त्याकरता सरांनी लुसेंट जीकेचं जे पुस्तक आहे ते पुस्तक रेफर केलेलं होतं, कारण त्याच्यामधनं डायरेक्टली आपल्याला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने जी इन्फॉर्मेशन आहे ती मिळते. प्लस त्यासोबत सरांनी आपल्याला सांगितलं आहे की मागील वर्षाचे जे क्वेश्चन्स पेपर आहेत ते एकदा बघून घ्या आणि त्याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस करा आणि जास्तीत जास्त क्वेश्चन पेपर सोडवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर भूगोलकरता आपण आता बघूयात. तर भूगोलकरता सरांनी 5वी ते 12वीचे जे बुक्स आहेत ते रेफर केलेले होते. तर त्यामध्ये सरांनी स्टेट बोर्डचे हे जे सगळे आहेत ते पुस्तकं रेफर करायचे आहेत आणि इन डिटेलमध्ये आपल्याला त्याच्या नोट्स काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर 11वीचे जे NCERTचे पुस्तकं आहेत त्यामध्ये जे भूगोलचे स्पेसिफिक जे पुस्तकं आहेत आपल्याला ते यूज करायचे आहेत. त्यामध्ये फिजिकल जिओग्राफी जे आहेत, फंडामेंटल्स जे आहेत ते 11वीच्या NCERTच्या बुकमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर प्राकृतिक भूगोल जो आहे तो सरांनी जो रेफर केला होता तो सौदीचं जे बुक आहे म्हणजे AB सौदी सरांचं जे पुस्तक आहे त्यामधनं सरांनी पूर्ण प्राकृतिक भूगोल हा कव्हर केलेला आहे. तर दोन्ही पुस्तकं आपल्याला इंग्लिश आणि मराठीमध्ये अवेलेबल आहेत. त्यानंतर भारतीय राज्यघटना जर आपण बघितलं तर लक्ष्मीकांत यांचं जे पुस्तक आहे हे खूप डिटेल आणि खूप सुटसुटीत लँग्वेजमध्ये आहे. तर आपण ते यूज करू शकतो. हेच पुस्तक आपण MPSC प्रिलिम्सला सुद्धा, MPSC मेन्सला सुद्धा, तसेच UPSCच्या प्री आणि मेनसाठी सुद्धा हेच पुस्तक सर्वात जास्त रिकमेंड केलं जातं. तर तुम्ही हेच पुस्तक यूज करावं. त्यानंतर रंजन कोळंबे सरांचं भारतीय राज्यघटना आहे ते सुद्धा पुस्तक आपण यूज करू शकतो. त्यानंतर अर्थशास्त्राकरता देसले सरांचं जे पुस्तक आहे अर्थशास्त्राचं आपण ते यूज करू शकतो किंवा रंजन कोळंबे सरांचं बुक आहे ते सुद्धा आपण यूज करू शकतो. त्यानंतर विज्ञान बघूयात. तर विज्ञानकरता 8वी ते 10वीची जी स्टेट बोर्डाची पुस्तकं आहेत ती संपूर्ण पुस्तकं आपल्याला डिटेलमध्ये रिवाईज करायची आहेत. त्यानंतर लुसेंट जीकेचं जे बुक आहे त्यामधनं जो विज्ञानाचा पार्ट आहे तो सरांनी आपल्याला सजेस्ट करण्यासाठी सांगितलेला आहे की याच्यामध्ये जे डायरेक्टली ऑब्जेक्टिव्ह आहेत ते कव्हर केलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही आणि विशेष पद्धतीचे नोट्स काढण्याची गरजसुद्धा पडणार नाही. त्यानंतर पर्यावरणाकरता शंकर IAS हे जे बुक आहे हे मोस्टली रिकमेंडेड असतं. UPSCच्या प्रिलिम आणि मेन्ससाठी सर्व मुलं यूज करतात. तर शंकर IAS हे बुक सरांनी यूज केलेलं आहे. तर हे सुद्धा सरांनी आपल्याला रिकमेंड केलं आहे. त्यानंतर युनिक अकॅडमीचे जे अतुल कोटलवार सर आहेत त्यांचं जे पर्यावरणाचं पुस्तक आहे ते सरांनी रेफर करायला सांगितलं आहे. हे पुस्तक जे आहे ते खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे आणि आपल्याला विज्ञानाच्या प्रिलिमच्या जे एक्झाम आहे आपली राज्यसेवेची त्याकरता आपल्याला कामात येईल. त्यानंतर चालू घडामोडीकरता परिक्रमाचं जे मासिक आहे ते सरांनी यूज केलं होतं. त्यानंतर एक चांगला पेपर सरांनी सजेस्ट केला आहे की तुम्ही कुठलाही जो पेपर तुम्हाला आवडेल तो लिहा, बट आपण सरांना ज्यावेळेस विस्तृतपणे विचारलं त्यावेळेस सरांनी सांगितलं लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स. तर महाराष्ट्र टाइम्समध्ये बऱ्याच गोष्टी आता स्पर्धा परीक्षा अभिमुख येत आहे आणि लोकसत्ता हा तर रिकमेंडेड पेपर आहे MPSCसाठी जे विद्यार्थी तयारी करतात, कारण या पेपरचे जे संपादकीय पेज आहे
ते आपल्याला खूप डिटेलमध्ये प्रत्येक चालू घडामोडीचं नॉलेज देतं. सो लोकसत्ता किंवा महाराष्ट्र टाइम्स या दोघं पेपरपैकी जो तुम्हाला आवडेल तो तुम्ही परचेस करू शकता. त्यानंतर पूर्वपरीक्षेचा पेपर 2 जो आहे त्याकरता सरांनी कुठले कुठले बुक्स आपल्याला सांगितले आहे. तर क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणितासाठी सरांनी आर एस अग्रवाल सरांचं जे पुस्तक आहे ते आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. त्यानंतर युनिक अकॅडमीचे जे सीसॅटचे बुक्स आहेत तर ते रेफर करायला सरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आयोगाचे जुने पेपर जे आहेत ते वेळ लावून सोडवा, कारण सर तेच करायचेत की आयोगाचा जो पेपर आहे ज्याप्रमाणे तिकडे 3 तास 2 तास वेळ असेल त्याप्रमाणे आपण पेपरचा टाईम लावायचा आणि त्या पेपरच्या टायमानुसार सोडायचा आणि आपण आपला स्वतःचा ॲनालिसिस करायचं की किती क्वेश्चन्स आपले बरोबर येत आहेत आणि किती चुकत आहेत. त्यानंतर सरांनी सांगितलं की जास्तीत जास्त प्रॅक्टिस तुम्हाला याची करायची आहे आणि कुठल्याही प्रकारची सीसॅटची भीती बाळगू नका, कारण सीसॅट हा एक असा विषय आहे जो मेन्सला क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला खूप कारणीभूत ठरतो. सो जे टेक्निकल बॅकग्राऊंडचे मुलं आहेत त्यांना क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड वगैरे याच्यामध्ये ते स्कोअर करतात, पण त्यांना GS1मध्ये स्कोअर करण्यासाठी थोडासा जास्त वेळ लागतो कारण अभ्यास झालेला नसतो. सो सीसॅटची मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी कुठलीच भीती बाळगता कामा नये असं आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता आपण मुख्य परीक्षेचा बघूयात अभ्यासक्रम. सो मुख्य परीक्षेमध्ये मराठी व इंग्रजी हा वस्तुनिष्ठ आहे, म्हणजे रिटर्न एक्झामिनेशन आहे. त्याकरता कुठल्या कुठल्या पुस्तक सरांनी वापरले आहे. तर मराठीकरता मोरा वाळंबे सरांचं मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे ते आपण रेफर करू शकतो. त्यानंतर इंग्रजीकरता पाल आणि सुरी किंवा बाळासाहेब शिंदे, तर बाळासाहेब शिंदेचं जे पुस्तक आहे सरांचं ते आपण PSI STI असिस्टंट यासाठी सुद्धा यूज करतो. सो हे रिकमेंडेड पुस्तक आहे आणि खूप सुटसुटीत आहे, खूप याच्यामध्ये क्वेश्चन्स तुम्हाला सोडवायला मिळतील. त्यानंतर मराठी व इंग्रजी पारंपरिक जे आहे त्याकरता मोरा वाळंबे सरांचं माहितीस्तव काही निबंध जे दिलेले आहेत हे पुस्तक जे आहे ते आपण बघू शकतो. त्यानंतर सारांश लेखन व भाषांतरे यामध्ये दिलेली आहेत. त्यानंतर इंग्रजीकरता पाल व सुरी यामध्ये सुद्धा माहितीस्तव उदाहरणं दिलेली आहेत असं सरांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आता जनरल स्टडीज सामान्य अध्ययन पेपर 1 म्हणजे GS1चा जो पेपर आहे त्याकरता कुठले कुठले पुस्तकं सरांनी वापरले ते आपल्याला सांगितले. तर इतिहासाचा महाराष्ट्राचा इतिहास, कारण जर आपण महाराष्ट्राचा इतिहास जर बघितला आता यामध्ये तर कशा पद्धतीने घेतला जातो, तर त्याकरता सरांनी कटारे व गाठाळ म्हणजे जे 2 बुक आहेत हे वेगवेगळे आहेत. तर हे दोघं बुक्स आपल्याला सरांनी रिकमेंड केलेले आहेत. तर आपण कधी जर हिस्ट्री बघितली तर हिस्ट्रीमध्ये जे आहे तो ब्रिटिश रूल इन इंडिया, त्यानंतर हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडियाची जी हिस्ट्री आहे ती याच्यामध्ये कवर केलेली आहे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडियाची जी हिस्ट्री आहे ती सुद्धा यामध्ये कवर केलेली आहे. त्यानंतर रेनेसन्स इरा आहे. त्यानंतर इंडियन इकॉनॉमी अंडर कॉलोनियल रूल म्हणजे ज्यावेळेस ब्रिटिशांनी आपल्यावर सत्ता स्थापन केली त्यावेळेसची जी इंडियन इकॉनॉमी आहे यावर सुद्धा स्पेशल रेफरन्स दिलेला आहे. परंतु ही सगळ्या गोष्टी आपल्याला भारताचा किंवा महाराष्ट्राचा इतिहास वाचताना शक्यतोवर महाराष्ट्राचा जो संदर्भासहित इतिहास आहे यावर जास्त क्वेश्चन विचारले जातात. त्यानंतर भारताचा जो इतिहास आहे त्याकरता स्पेक्ट्रम आणि ग्रोवर आणि बेल्लेकर सरांचं जे पुस्तक आहे ते सुद्धा सरांनी रेफर करण्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर 11वीच्या इतिहासाची जी पुस्तक आहे स्टेट बोर्डची ती सुद्धा आपण वाचू शकतो. त्यानंतर भूगोल, तर पेपर 1चाच हिस्ट्रीनंतर जॉग्रॉफी हा एक पार्ट आहे. त्याकरता 5वी ते 12वीची जी संपूर्ण पुस्तकं आहेत ती आपल्याला स्टेट बोर्डची आपल्याला रेफर करायची आहेत. त्यानंतर 11वीचं NCERT जे आहे ते दोन्ही बुक आहेत, त्याच्यामध्ये फिजिकल आणि फंडामेंटल जॉग्रॉफी जे आहे ते दोघंच्या दोघं बुक आपल्याला रेफर करायचं आहे. GC लिऑंग बुक हे आहे, हे MPSC करता आपण रेफर सरांनी केलेलं आहे. प्लस हे GC लिऑंग आपण फिजिकल जॉग्रॉफी जी आहे तर UPSCच्या प्रिलिम करता प्लस मेन्स करता आपल्याला सेम बुक आहे. त्यामुळे तुम्ही एकाच परीक्षेची एकच बुक वाचून तुम्ही 2 प्रकारची जी तयारी आहे UPSC प्लस MPSC ही करू शकता. त्यानंतर महाराष्ट्राचा जो भूगोल आहे त्यामध्ये खतीब आणि सौदी, तर या दोघं लेखकांची जी पुस्तकं आहेत त्या इथे दिलेली आहे. तर AB सौदी सरांचं पुस्तक आपण रिकमेंड करतो की हे जे पुस्तक आहे त्यामध्ये डिटेलमध्ये सगळं ॲनालिसिस दिलेलं आहे. तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही बुक्स चूज करू शकता. त्यानंतर पर्यावरणासाठी युनिक अकॅडमीचं जे नवीन आता पुस्तक आलेलं आहे ते सरांनी आपल्याला रेफर करायला सांगितलेलं आहे. त्यानंतर कृषी सरांचं लास्ट इयरला कृषी म्हणजे भारतीय वनसेवा जी आहे ॲग्रिकल्चर सर्व्हिसेस त्यामध्ये सरांची रँक 1 होती, पण सरांनी ती जॉईन केलेली नाही आहे.
त्यांनी सरांचा याच्यावर विशेष अभ्यास आहे. तर सरांनी सांगितलं 11वी आणि 12वी करताची जी कृषीची पुस्तकं आहेत ती आपण रेफर करू शकतात. त्यानंतर जे ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना माहीत असेल की अरुण कत्ते यांचं पार्ट 1 जो आहे, जो आपण MSc ॲग्रीच्या CET करता वापरतो. सो ते जे बुक आहे ते आपण इथे रेफर करू शकतो. त्यानंतर महेश गारगोटे सरांचं कृषीवर जे बुक आहे ते सुद्धा सरांनी आपल्याला रिकमेंड केलेलं आहे. त्यानंतर सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजे जनरल स्टडीज पेपर 2 जो आहे, तर तो जो पेपर आहे तो आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशन अँड इंडियन पॉलिटिक्स अँड लॉ. अशा पद्धतीने नवीन जो सिलेबस जुलैमध्ये आलेला आहे त्या पद्धतीने या पेपरचं नाव आहे. तर विथ द स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्र, म्हणजे इंडियन पॉलिटी जे आहे ते स्पेशल रेफरन्स ऑफ महाराष्ट्रामध्ये त्यांनी सांगितलेली आहे. सो आपण आता डिटेलमध्ये बघूयात. तर भारतीय राज्यव्यवस्थेकरता प्रिलिम प्लस मेन्स करता लक्ष्मीकांत सरांचं बुक हे उत्तम आहे, तुम्ही ते रेफर करू शकतात. त्यानंतर कोळंबे सरांचं जे बुक आहे ते सुद्धा सरांनी सजेस्ट केलेलं आहे. आता लॉ करता नेटवरून त्यांनी बेअर ॲक्ट आहेत ते सगळे वाचायला सांगितले आहेत, की डायरेक्टली आपल्याला इन्फॉर्मेशन मिळेल आणि त्यानुसार आपण सिलेबस पूर्णपणे बघू शकतो. त्यानंतर युनिक अकॅडमीचं जे भाग 2चं पुस्तक आहे इंडियन पॉलिटीचं, सरांनी ते आपल्याला रेफर करण्यासाठी सांगितलेलं आहे. तर प्रशासन म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनसाठी कुठलेही विशेष बुक न सांगता लक्ष्मीकांत जे इंडियन पॉलिटीचं बुक आहे त्यामध्ये प्रकरण 3 ते 8 व 14 यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनचा जो संपूर्ण पार्ट आहे तो कवर होऊन जाईल. सो लक्ष्मीकांतचं पुस्तक आपल्यासाठी पेपर 2साठी खूप उपयोगी ठरेल. त्यानंतर NCERT, सो पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स हे जे बुक आहे, हे बुक सरांनी आपल्याला इंडियन पॉलिटीकरता सजेस्ट केलं आहे. त्यानंतर पंचायत राज, हा पंचायत राजचा जो एक स्पेशल टॉपिक आहे त्याकरता किशोर लवटे सरांचं जे बुक आहे ते सरांनी आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. त्यानंतर सामान्य अध्ययन 3 करता, तर आपण आता सामान्य अध्ययन 3चा जो आहे तो पेपर आहे ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. तर या पेपरमध्ये आपल्याला कुठले कुठले बुक्स वाचायचे आहेत, तर ह्युमन रिसोर्सेस अँड डेव्हलपमेंट अँड ह्युमन राईट्स. तर याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये बघू शकतो आपण की ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट इन इंडिया, त्यानंतर एज्युकेशन, व्होकेशनल एज्युकेशन, हेल्थ, रुरल डेव्हलपमेंट, ह्युमन राईट्समध्ये युनिव्हर्सल डिक्लरेशन ऑफ ह्युमन राईट्स म्हणजे 1948चा जो ॲक्ट आहे तो, त्यानंतर चाइल्ड डेव्हलपमेंट, वुमेन डेव्हलपमेंट, यूथ डेव्हलपमेंट, ट्रायबल डेव्हलपमेंट, डेव्हलपमेंट फॉर सोशल डिप्राइव्ड क्लासेस, वेलफेअर फॉर एज्ड पीपल, त्यानंतर लेबर वेलफेअर, वेलफेअर ऑफ डिसेबल पीपल रिहॅबिलिटायझेशन, त्यानंतर इंटरनॅशनल अँड रिजनल ऑर्गनायझेशन ज्या आहेत जसे युनेस्को झाल्या आहेत, ICG, ILO, युनेस्को, तर या डिटेलमध्ये आहेत. त्यानंतर कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे 1986चा तो सुद्धा यामध्ये आहे. त्यानंतर व्हॅल्यू इथिक्स अँड नॉर्म्स, तर अशा पद्धतीने जो आहे तो डिटेलमध्ये आहे. तर सरांनी याकरता आता सजेस्ट केलं आहे की भगीरथ अकॅडमीचं जे कोळंबे सरांचं पुस्तक आहे GS3साठी ते सजेस्ट करू शकतो, ते आपण यूज करू शकतो. त्यानंतर सक्सेस अकॅडमीचं दिलीप सर जे आहेत त्यांचं जे बुक आहे त्यांचं प्रश्नपत्रिका विश्लेषण हे जे आहे ते खूप उपयुक्त आहे. सो आपण ते बुक आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. त्यानंतर डेव्हलपमेंटल जो पार्ट आहे, तर इकॉनॉमीचा किंवा आपण जे इकॉनॉमीसाठी देसले सरांचं बुक यूज केलं तर त्याचा जो भाग 2 आहे तर सेम ते पुस्तक आपण इथे यूज करू शकतो. आणि स्कीमचं जे कंपायलेशन आहे ते व्हिजन IAS किंवा शंकर IAS याचा आपल्याला त्यांच्या वेबसाईट्सवर किंवा टेलिग्राम चॅनलवर आपल्याला अवेलेबल मिळेल, किंवा तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी पुण्यामध्ये करत असाल तर तुम्ही तिथे झेरॉक्सच्या दुकानावर तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर GS4साठी म्हणजे सामान्य अध्ययन 4साठी कुठले कुठले पुस्तक आहेत, तर सामान्य अध्ययनचा आता जो पेपरचं नाव आहे ते इकॉनॉमी अँड प्लॅनिंग, इकॉनॉमिक्स ऑफ डेव्हलपमेंट अँड ॲग्रिकल्चर, सायन्स अँड टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट. तर या 4 नंबरचा जो पेपर आहे GS4 आहे, तर त्याकरता कुठले कुठले पुस्तक आहेत, तर अर्थशास्त्राकरता देसले आणि कोळंबे सरांचं पुस्तक आहे ते आपण रेफर करू शकतो. त्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी कोळंबे सरांचं बुक किंवा टाटा मॅग्रॉ हिलचं जे बुक आहे, जे पब्लिकेशन आहे ते आपण यासाठी यूज करू शकतो. आणि सरांनी सजेस्ट केलं आहे की आपल्याला ज्या लेटेस्ट न्यूज येतात
त्या आपल्याला बुक्समध्ये अपडेट मिळत नाही, त्याकरता जास्तीत जास्त इंटरनेटचा वापर करून आपल्याला माहिती जमवावी लागणार आहे. त्यानंतर कृषी अर्थशास्त्र आहे, इकॉनॉमी सब्जेक्ट असल्यामुळे इकॉनॉमिक जे ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये महेश गारगोटे सरांचं जे बुक आहे किंवा दत्ता आणि सुंदरम यामधल्या ज्या फक्त कृषीच्या ज्या टॉपिकच्या नोट्स आहेत त्या रेफर कराव्यात असं आपल्याला सरांनी सांगितलं आहे. आणि चालू घडामोडी करता परिक्रमा जे मासिक आहे सर कंटिन्यू वाचायचे, तर किमान 1 वर्षाच्या चालू घडामोडीच्या ज्या नोट्स आहेत त्या डिटेलमध्ये आपण त्यामधनं ॲनालिसिस करू शकतो. त्यानंतर सरांनी स्ट्रॅटर्जी आपल्याला सांगितली आहे, कशा पद्धतीने सरांची स्ट्रॅटर्जी होती. तर वर्षभराचा स्टडी प्लॅन आपल्याला पूर्णपणे करायचा आहे प्रिलिम प्लस मेन्सचा. आणि प्रिलिम प्लस मेन्सचा अभ्यास करताना सर्वात जास्त जो फोकस आहे तो मेन्सचा अभ्यास करायचा आहे. आणि मेन्सचा अभ्यास करता करता त्यामधनं प्रिलिमचे जे टॉपिक्स आहेत ते सगळे कवर करून घ्यायचे आहेत. त्यामुळे प्रिलिमसाठी वेगळा अभ्यास आणि मेन्ससाठी वेगळा अभ्यास असं आपल्याला करण्याची आवश्यकता नाही आहे. सो सरांनी जी स्ट्रॅटर्जी वापरली होती, तर बघा, जुन्या प्रश्नपत्रिकांचं आपल्याला विश्लेषण करायचं आहे. मागील कमीत कमी 10 वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या तुम्ही इंटरनेटवरनं डाउनलोड करू शकतात. त्या डाउनलोड करून तुम्ही त्या सगळ्या सोडवून बघायच्या आहेत, कशा पद्धतीने क्वेश्चन याच्यामध्ये विचारल्या गेलेले आहेत ते आपल्याला डिटेलमध्ये कळणार आहे. सो या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या ठरतात. त्यानंतर सरांचं एक सजेशन आहे की कमीत कमी संदर्भ पुस्तकं ठेवा. आता सरांनी इथे आपल्याला 1-1, 2-2 पुस्तकं सांगितले आहेत की सरांचा अभ्यास खूप डीपमध्ये होता. सो सरांनी सांगितलं की कमीत कमी बुक ठेवा आणि जास्तीत जास्त त्याचं रिवाईज करा, राईट. सो आपल्याला जेवढे कमीत कमी बुक संदर्भ ठेवता येईल तेवढे ठेवायचे आहेत आणि त्यांची जास्तीत जास्त वेळेस जी आहे ती रिव्हिजन करायची आहे. ओके. त्यानंतर आता महत्त्वाच्या मुद्द्यांच्या नोट्स इथे सरांनी काढायच्या सांगितल्या आहेत की तुम्हाला कमीत कमी 2-3 रीडिंग झाल्यात त्यानंतर तुम्ही नोट्स काढायला सुरुवात करायची आहेत. आणि नोट्स ज्या आहेत त्या एकदम छोट्या छोट्या असाव्या की तुम्ही जर फक्त टॉपिक बघितला की समजा मॅक्रो इकॉनॉमिक्स किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, तर त्यामध्ये काय काय तर इंडिकेटर ऑफ डेव्हलपमेंट्स, फॅक्टर्स ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट या अशा गोष्टी आहेत, तर त्या तुम्हाला डायरेक्टली कळायला पाहिजे. सो एकदम छोट्या छोट्या नोट्स काढायच्या आहेत ज्याकरता तुम्हाला जास्त भारूड भरती करण्याची गरज पडणार नाही. त्यानंतर इंटरनेटचा उपयोग हा संपूर्ण महत्त्वाचा आहे. त्याचा योग्य जर उपयोग केला तर आपल्या स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा पडू शकतो. विविध वेबसाईट्स त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत सरांनी, जेणेकरून आपले जास्त वेळ त्याच्यामध्ये जाणार नाही. आणि वाचलेल्या घटकांवरती जास्तीत जास्त प्रश्न सोडवा. म्हणजे समजा जर कधी तुम्ही एखादा टॉपिक वाचला तर तो टॉपिक वाचल्यानंतर बरोबर त्याच्यावर कुठल्या प्रकारचे प्रिलिम्सला क्वेश्चन आलेले आहेत, कुठले क्वेश्चन मेन्सला आलेले आहेत आतापर्यंत आणि कशा पद्धतीने आपण ते क्वेश्चन टॅकल करायचे आहेत ह्या गोष्टी आपल्याला इथे बघायच्या आहेत. तर रोज काही वेळ प्रश्नपत्रिका सोडवा. म्हणजे कंटिन्युअस फक्त पुस्तकं वाचू नका, तर प्रत्येक गोष्टी ह्या डिटेलमध्ये बघा. त्यानंतर शक्य असल्यास सरांनी सजेस्ट केले की आपल्याला टेस्ट सिरीज लावा. आता वेगवेगळे अकॅडमिक्स आहेत, वेगवेगळे क्लासेस आहेत, तर प्रत्येक क्लासेस हे वेगवेगळ्या प्रकारची टेस्ट सिरीज ठेवतं. शक्य असेल तर तुम्ही टेस्ट सिरीज लावा आणि तिथे जाऊन क्वेश्चन पेपर सोडवा. आता सरांनी जसं एक नोट सांगितली आहे, सरांनी बोलता बोलता सांगितलं आहे की जुलैमध्ये 2020मध्ये जस्ट आत्ता, तर जो MPSCने एक जो जुलै 2020मध्ये MPSCने परत एकदा सिलेबस जो आहे तो रिवाईज केलेला आहे. म्हणजे एक 10 ते 15% जो सिलेबस आहे तो चेंज झालेला आहे. थोडा चेंज झाला इन द सेन्स काही नवीन टॉपिक्स त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे. तर सरांनी आपल्याला सांगितलं आहे की संपूर्ण जी बुकलिस्ट सरांनी दिलेली आहे ती परिपूर्ण नाही आहे. बरोबर आहे, कुठल्याही प्रकारची बुकलिस्ट ही कुठल्याही एक्झामिनेशन करता परिपूर्ण नसते, कारण बरेच क्वेश्चन हे आउट ऑफ द बॉक्स असतात. त्यानंतर तुमच्या पद्धतीने स्वतः आपण बघा आणि त्याप्रमाणे आपण वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी करा की आपल्याला कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि त्यामध्ये बदल करा. त्यानंतर सरांनी सांगितलं की कुठल्याही प्रकारचा अभ्यासक्रम सुरू करताना त्याची आता राज्यसेवेची जर तुम्ही तयारी सुरू करणार असाल तर आपल्या स्टेट बोर्डाची जी बुक्स आहेत ते 5वी ते 12वीपर्यंतची ती सगळी आपल्या अभ्यासासोबत म्हणजे MPSCचा जो प्रिलिम प्लस मेन्सचा सिलेबस आहेत त्यासोबत तुम्ही ती रिलेट करा आणि वेगवेगळ्या टप्प्यावर ती बुक्स वाचून काढा. पण रेफरन्स बुकला जाण्या अगोदर आपण जी स्टेट बोर्डची बुक आहेत तेच आपण यूज करतो. सो आधी ते यूज करा. जर शक्य असेल तर NCERTचे बुक्ससुद्धा प्रत्येक विषयाचे रेफर करा आणि त्यानंतरच जे रेफरन्स बुक आहेत त्यांना हात घाला. सो अशा पद्धतीने सरांनी हे बुकलिस्ट वापरलेली होती. सो पूर्ण जी बुकलिस्ट आहे सरांनी वापरलेली ती आपण तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत. थोडासा लॉकडाऊन जाऊ द्या, लॉकडाऊन झाल्यानंतर आपण सरांची प्रत्यक्ष मुलाखत घेऊ आणि ती आपल्या चॅनलवर देऊ. तोपर्यंत तुम्ही अभ्यास सुरू करा आणि कुठल्याही प्रकारची जर अडचण आली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाका, मी तुम्हाला त्याला रिप्लाय देईल. तोपर्यंत धन्यवाद.